श्रमण संस्कृती, बुद्धिस्ट निवासी शिक्षण पद्धती आणि समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी धम्म रॅलीमध्ये सहभागी व्हा। दिनांक 15 जुलै 2017 ते 14 ऑगस्ट 2017 तुमच्या विहारात, तुमच्या परिसरात रॅलीचे स्वागत करा, सभेचे आयोजन करा। धम्म संस्कृती रुजवण्यासाठी तुमचे योगदान द्या। 9923970110 9822945768। शरणं गच्छामि धम्मं शरणं। धम्म रैली 2017 में आपका स्वागत है और आज धम्म रैली अपने 13वें दिन का सफ़र शुरू कर रही है यहाँ बाबा फरीद नगर से। बाबा फरीद नगर से आज धम्म रैली शुरू हो चुकी है और आपको जोड़ रहे हैं हम आज के धम्म रैली के इस सफ़र से बनते ज्ञान बोधि जी इनके एक छोटे से संदेश के साथ। बनते वंदामी, बनते आज के लिए क्या संदेश होगा? हम आज बाबा फरीद नगर से निकलकर गड्डी गोदाम जाने वाले हैं। यहाँ के उपासक उपासिकाओं से अनुरोध है कि वो इस धम्म रैली में सम्मिलित हुए और हम आह्वान करते हैं कि आने वाले जो 13 तारीख की रैली है, जहाँ से भीम चौक से निकलकर दीक्षा भूमि जाने वाली है, सभी लोगों से अपील करते हैं कि वो सहकुटुंब पूरा परिवार लेकर आए, उस रैली में सम्मिलित हुए। ये अपेक्षा रखकर हम यहाँ से आगे चलते हैं। जी बहुत धन्यवाद आपका। श्रवण पहिया धम्मा, आज रैली का 13वां दिन है, आज का संदेश क्या होगा? आज फिर से अपील मैं करना चाहूँगा सब लोगों को कि ये परिक्रमा जो चल रही है पूरे 31 दिन की, 31 दिन होते हैं, तो ये पूरी परिक्रमा में अभी 13 दिन तो हुए और 18 दिन बाकी है। तो मेरी सभी लोगों से ऐसी अपील है कि बाकी समय के लिए 15 दिन के लिए, 10 दिन के लिए, 5 दिन के लिए, 3 दिन के लिए वो श्रामणेर बन सकते हैं। तो सब लोग इस बारे में चिंतन करें, विचार करें और इस पर अमल करें। कि जिस तरह से पूरे नागपुर शहर में धम्म रैली की वजह से हम सभी बौद्ध उपासक उपासिकाओं में चैतन्य है कि जिस तरह भगवान गौतम बुद्ध ने धम्म का प्रचार और प्रसार किया था, उसी की पुनरावृत्ति इस शहर में होने आ रही है कि जिस महिलाओं में, बच्चों में इस धम्म के प्रति जो जागरूकता पैदा की जा रही है, एक ऐतिहासिक कार्य हमारे परिवार की तरफ से हो रहा और इसका आनंद हो जाएगा कि हमारे जो बच्चों में बौद्ध धर्म के प्रति जो रुझान होना चाहिए, जो ज्ञान आना चाहिए, इस माध्यम से हर बच्चों के माध्यम से, हर पेरेंट्स के माध्यम से घर घर में बौद्ध धर्म का प्रचार और प्रसार किया जा रहा। चलिए बहुत धन्यवाद आपका। आज धम्म रॅली के निमित्त क्या संदेश देंगे आप? असं वाटतं की पूर्ण म्हणजे मन उत्साहित होऊन गेलेलं आहे आणि सर्व लोक सगळे बुद्धमय झाल्यासारखे वाटून राहिले आणि त्यांच्या मनामध्ये इतका उत्साह आहे। रैली के निमित्त ये संदेश दूंगी कि जितने भी हमारे बौद्ध भाई बंधु है, भगिनी है, सभी ने इस रैली में सहभाग करना चाहिए और बड़े से बड़े और ज़्यादा से ज़्यादा प्रमाण में सबने इसमें सपोर्ट करके सब एकजूट होना चाहिए। सगळ्यांनी धम्म रॅलीमध्ये सहभाग घेतला पाहिजे, यांचं महत्त्व कळून घेतलं पाहिजे आणि सगळ्यांनी यांना साथ दिला पाहिजे। बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि। जीवन का लक्ष्य ये है कि हम श्रमण बन के जो अभी पिंड ये ले रही है, उसी को लेके जो पुण्य मिलते हैं वो लेने की कोशिश कर रहे हैं। बहुत अच्छा सुखद अनुभव है। कुशल खर
बहुत अच्छा है आज से. बहुत अच्छी आज सबका मंगल. श्रमण जीवनाचा अनुभव कसा सांगणार? श्रमण संस्कृति का वारसा मिलके हम धन्य हुए हैं और बहुत अच्छा चल रहा है. हम बुद्ध वंश के हो गए. सब मिलके चलो और सब अच्छे से चलो और हर घर का एक एक सदस्य बनना चाहिए. श्रवण जीवन हे फार उत्तम आहे आणि मी त्याच्यामध्येच वावरत आहे. आणि हे 3 वर्षापासून जे रॅली चालू आहे ते फार मला खुशी वाटत आहे, आनंद वाटत आहे. फार चांगल्या प्रकारे हा उपक्रम चालू केलेला आहे. ये एक शांतिपूर्ण मार्ग है जो बुद्धत्व की ओर ले जाता है और मैं चाहता हूँ कि सभी लोगों को ये मार्ग धारण करना चाहिए. सभी को नहीं, आजीवन तो नहीं, लेकिन एक अपने जीवन का एक समय ज़रूर देना चाहिए श्रमण जीवन को. धम्म को धारण करना चाहिए लोगों ने. और इसी अनुभव से मैं भी सीख रहा हूँ कि धम्म को कैसे धारण किया जाए, शिलों का कैसे पालन किया जाए. तो मैं कर रहा हूँ, तो प्रयत्न कर रहा हूँ. तो ऐसा ही लोगों ने प्रयास करना चाहिए थोड़ा सा. यही इंडिया की आवाज़ है. भगवान बुद्धाचा हे श्रमण जीवन एक त्यागमयी जीवन आहे आणि जेव्हा आपण त्याग करू तेव्हाच आपल्याला सुख प्राप्त होईल. या जीवनामध्ये खूप सुख, शांती, समाधानी आणि हा आम्ही जगापुढे मांडलेला प्रश्न आहे की सर्व जगामध्ये हा बौद्धाचा धम्माचा प्रसार आणि प्रसार हो अशी अपेक्षा. खूप खूप शांती आहे या जीवनामध्ये. मला काश्य वस्त्र शरीरावर आल्यावर अगदी चांगलं लागते आणि आनंद वाटते. सावलं जीवन छान वाटते. आनंदानं माझा नवीन जन्म झाला असे मला ह्या चिवरदानावरून वाटते. माझ्या नवीन श्रमण जीवनाचा अनुभव गृहस्थीमध्ये माझं नाव लता होतं, पण आता मी गौतमी आहे श्रमण जीवनामध्ये. आणि याच्यात आल्यानंतर चिवर अंगावरती आल्यावर 3 रत्नांना वंदन कसं करावं हे ते कळल्यानंतर खूप चांगलं वाटते. आणि मी अशी अपेक्षा करते की ज्या आताच्या तरुण मुलं आहे यांनीसुद्धा श्रमणमध्ये येऊन नाही काहीतरी महिन्याभराच्या चिवर घेऊन त्यांनी आपली अपेक्षा पुरी करावं आणि धम्माला पुढे न्यावं. मला श्रमण जीवनाचा फार आनंद वाटतो. मला वाटते की आपला हा धम्म आहे जो मागे येऊन राहिला आहे त्याला सामोरं न्यावासाठी मला अशी विनंती आहे की आपल्या सगळ्या लोकांनी, आपल्या बौद्ध समाजांनी हा समोर न्यायला आणि ह्या धम्म रॅलीमध्ये सामील व्हावं अशी माझी म्हणणं. श्रमण संस्कृती आम्ही दररोज एका विहारापासून दुसऱ्या विहारापर्यंत असे चालत असतो. तीच म्हणजे श्रमण संस्कृती होय. यासाठी सर्वांनी सहभागी होऊन आपणही श्रमण करावे आणि श्रमणाचे अवलंबन करावे असे वाटते मला. एही पसिको ओपनायको पच्चतंग वेदित गोविंदो हेती. तथागत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला गाडून धम्म दिलेला आहे. धम्म सम्यक विचाराने चालणे आणि वाईट विचारांचा त्याग करणे आणि श्रमण भ्रमण होत आहे. म्हणजे श्रमण जीवन मला असा अनुभव येत आहे की एका विहारातून दुसऱ्या विहारात जाणे आणि श्रमण जीवन काय आहे ते व्यतीत करणे आणि धम्माचा प्रसार आणि प्रचार करणे. श्रमण जीवनाचा अनुभव खूप छान आहे. जे आपण रोवणार आहोत तेच आपल्याला मिळणार आहे. ऊन आपल्याला तापवत आहे आणि पाऊस येऊन सगळं शांत करतो आहे. आणि हेच आपल्याला आपल्याही दैनंदिन जीवनामध्ये उपयोगात आणायचं आहे की कुठली पण गोष्ट येणार आहे आपल्याकडे, दुःख आहे ते निवारण्याचा मार्गसुद्धा आहे आणि तोच अनुभव या श्रमण जीवनातून मिळतो आहे. खूप छान वाटतं. जेव्हाचा होश सांभाळला तेव्हाचे सतत धावतच राहिलो, पण आज इथे आल्यानंतर असं वाटलं की कुठेतरी शांतीच्या मार्गाला आपण लागलोत आणि मन शांत झालं. श्रमण जीवन अत्यंत सुखमय आहे, त्यागमय आहे आणि बुद्धाची परंपरा आहे. या जीवनामध्ये जसंही आपण प्रवेश करतो तेव्हा सगळ्या तृष्णा, सगळ्या आसक्ती आपण बाहेर बाजूला सारून एका धम्ममय शुद्ध आचरणाला आपण जेव्हा सुरुवात करतो तेव्हा अगदी या मनाला अतिशय समाधान, अतिशय शांती प्राप्त होते. भवतु सब्बं मंगलम. बुद्धं शरणं गच्छामि. धम्मं शरणं गच्छामि. संघं शरणं गच्छामि.
श्रमण संस्कृती, बुद्धिस्ट निवासी शिक्षण पद्धती आणि समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी धम्म रॅलीमध्ये सहभागी व्हा. दिनांक 15 जुलै 2017 ते 14 ऑगस्ट 2017. आज गायत्री विहारामध्ये रॅली आली, धम्म रॅली खूप चांगलं वाटत आहे आणि नेहमी अशीच रॅली निघावं असं. येत्या 13 तारखेला भीम चौकापासून रॅली निघणार आहे दीक्षाभूमीला. तर तिथं सर्व उपासक उपासिका उपस्थित राहावे आणि तिथं येण्याची कृपा करावे. सगळ्यांनी दीक्षाभूमीवर जावं भीम चौकातून, हे माझा संदेश आहे. संदेश म्हणजे लोकांनी जागृत व्हावा आणि धम्माच्या मार्गावर लागून धर्माचा प्रचार करावा. माझा संदेश हा राहील की ही धम्म रॅली प्रत्येक गावोगावी जाऊनही जर असं काम केलं तर प्रत्येक गावातले लोक या धम्म रॅलीशी जोडतील. जय भीम. धम्म संस्कृती, बौद्ध संस्कृती ही रॅलीच्या माध्यमानं रुजवण्याचं जे काम 2 वर्षापासून आमच्या या परिसरात होत आहे आणि ही रॅलीमध्ये सर्व धम्म बांधव एकत्रित येत आहेत आणि त्यानंतर ही जी संस्कृती आहे हे बाल मनावर सुद्धा याचे संस्कार होणार आहेत आणि एक दिवस अशाच प्रचार होत राहिला तर भारत बौद्धमय झाल्याशिवाय राहणार नाही. विराट बौद्ध धम्म रॅलीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि ही रॅली खूप स्तुत्य आहे आणि मी मधुकर हुरमाडे या अनाथ पिंडक यांच्या वतीनं घेण्यात आलेल्या रॅलीला हार्दिक शुभेच्छा देतो. यांनी धम्ममय वातावरण होईल आणि धम्म भारतात पसरेल. जय भीम. मी कमलेश वासनिक. माझ्या परिसरामध्ये धम्म रॅली ही 2 ते 3 वर्षापासून येऊन राहिली. मला खूप आनंद आणि अभिमान वाटतो की मी धम्म बांधव आहे. धन्यवाद. अनाथ पिंडक परिवाराच्या वतीने मागील 3 वर्षापासून नागपूर शहरामध्ये वर्षावासाच्या दिवसामध्ये धम्म रॅलीचं आयोजन करण्यात येत आहे. अत्यंत आनंदमय असा हा प्रसंग आहे. या रॅलीमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व मान्यवरांचं, विशेषतः भिक्खू संघाचं, श्रमणेर आणि श्रमणेरींचं, त्याचप्रमाणे उपासक आणि उपासिकांचं हार्दिक स्वागत करतो आम्ही. सर्वप्रथम मी अनाथ पिंडक संस्थेचा आभार मानतो की त्यांनी ज्या दीक्षाभूमीत बाबासाहेब आंबेडकरांनी इथे दीक्षा दिली. जगात कोणताही धर्म नाही की एका जरी 5 लाख लोकांनी धम्मदीक्षा घेतली असा एकही धम्म नाही. ते एवढा मोठा उच्चांक त्या पवित्र दीक्षाभूमीतून नागपुरातून बाबासाहेबांनी करून दिला आणि त्याचाच वसा पकडून अनाथ पिंडक संस्थेनं याप्रमाणे 1 महिन्याची लगातार शहरभर रॅली काढून बाबासाहेबांनी जो सर्व भारत बौद्धमय करण्याचा वेळा घेतलेला आहे तेव्हा बौद्ध धम्माचा याच पवित्र दीक्षाभूमीतून नागपुरातून प्रचार आणि प्रसार करण्याचं जे पाऊल अनाथ पिंडक संस्थेने उचललं आहे याबद्दल आम्ही सर्व बौद्ध उपासक आणि उपासिका त्यांना धन्यवाद देतो. बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि. बौद्ध उपासक उपासिकांनी या रॅलीमध्ये सहभाग व्हावा आणि आपलं धम्म सामोर वाढवण्याचा प्रयत्न करावा. जय भीम. धम्म रॅली म्हणजे आज जी रॅली येऊन राहिली त्याच्याबद्दल आम्हाला इतकी काही खुशी होत आहे. आम्ही स्वागतासाठी त्यांच्या तयार आहोत. धम्म रॅली ही धम्माचा प्रसार व्हावा ह्याचं मी स्वागत करते. मला खूप खुशी होत आहे रॅली येत आहे तर. धम्म रॅलीच्या निमित्ताने मी असं संदेश देईल की शांततेचं प्रतीक हे धम्म आहे आणि याचं सगळ्यांना शांततेचं प्रतीक हे मान्य करायला पाहिजे. धम्माच्या प्रचारासाठी जी रॅली निघत आहे, धम्माच्या प्रचाराकरता रैली निकलता है, यांचे हमें स्वागत करी था. ये इसलिए है कि हम लोग धम्म के कार्य के लिए आगे बढ़ाने के लिए कैसा बढ़े, प्रचार कैसा हो, इसलिए धम्म रैली का स्वागत करते हैं. वासुदेव स्मृति विशाखा बुद्ध विहार में धम्म रैली पहुँच चुकी है और इस धम्म रैली के स्वागत में ये जो उपासिकाएं हैं आज धम्म रैली का स्वागत करते हुए क्या संदेश देंगे आप? धम्म रैली का स्वागत करते हुए ये संदेश दूंगी, सबने मिलजुल के रहो और धम्म का आचरण करो. सब मिलजुल कर रहो, धम्म का आचरण करो, रैली में सहमति हो, सब एकजुट होकर रैली में उपासक उपासिका सब आइए. धम्म रैली में सब शामिल हो, एकजुटता रहे और धम्म का प्रचार और प्रसार होते रहे.
बस संघर्ष करा, बाबासाहेब सांगितले की संघर्ष करा, संघटित राहा आणि हे कार्य समोर घेऊन चला. धम्म रॅली आल्यामुळे आम्हाला फार आनंद होत आहे आणि अशीच धम्म रॅली दरवर्षी निघावी अशी मी इच्छा करते. धम्म रैली का स्वागत करने के लिए हम यहाँ पे आए हैं और धम्म रैली आने वाली है, हम उनका स्वागत करेंगे और धर्म का प्रसार और प्रचार करेंगे. धम्म रैली हर साल ऐसे ही निकले, यही हमारी इच्छा है. बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि. संदेश ये देंगे कि आप जो विहार में जो आते, विहार में ज़्यादा लोग आना चाहिए वंदने के लिए. और दूसरी जो बात है कि जो वंदना तो करते हैं, लेकिन तो सद्वर्तन जो बुद्ध के जो ये है, वो वचन जो है, जो वो जो पंचशील का पालन करना चाहिए. धम्म रैली आने से हमको भी खुशी होती है और लोगों में भी उत्साह बढ़ता है और लोग एक प्रयत्न करते हैं कि बिहार में जाएंगे, ऐसे संकल्प करते हैं और ये ऐसे बार बार कार्यक्रम होते रहे, ऐसे हम सोचते हैं. जैसे भी ये आगे धम्म रैली हर साल निकलती है तो लोग उसके इंतज़ार में रहते हैं कि कब रैली आएगी और कब हम अपने बाल बच्चों के साथ रैली में शामिल होंगे. उससे उत्साह तो बढ़ेगा ही, मगर एक अपना आचरण करने की हमको एक प्रेरणा मिलती है. बहुत अच्छा लग रहा है. धम्म रैली आ रही है हमारे बुद्ध विहार में तो अच्छे लग रहा है. जागृति के जरिए जो लोगों में चेतना निर्माण हो रही है उसके लिए बहुत ही यानी स्वागत योग्य बात है ये. तो ये हर साल होना चाहिए. धम्म रैली जो है श्रमण संस्कृति को प्रस्थापित करने का और सब लोगों में अच्छी भावना स्थापित करने के लिए बहुत ज़रूरी है. सगळ्या महिलांना जागृत करणार आहे. आपली धम्म रॅली आपल्या नागपूर शहरामध्ये आलेली आहे आणि आपल्या प्रज्ञासूर्य बुद्ध विहारात याकरिता आम्ही सर्व धर्म संपन्न करीत आहे. सर्व जातीचे महिला आणि पुरुष आम्हाला चांगल्या प्रज्ञासूर्य बुद्ध विहाराला साथ देत आहे. सर्वजण एकजुटीने ह्या रॅलीचा सहभाग घ्यावा आणि सर्वांनी आपल्या बौद्ध धर्माचा प्रसार व प्रचार करावा. सगळ्यांनी असं मिळून राहावं आणि आपल्या धर्माच्या लोकांनी सगळ्यांनी एकत्रित यावं आणि या उद्देशाने म्हणजे तरी आपल्या लोकांची संख्या वाढेल आणि धर्माचा प्रसार सुद्धा वाढेल. बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं. धम्म रॅलीचं जे आयोजन करतात की जसं लोकांनी श्रामणेर झालं पाहिजे, बुद्धिझमचा प्रसार झाला पाहिजे, लोकांमध्ये जागृती झाली पाहिजे, हा विचार आम्हाला पटतो. तरी इथे येऊन थोडंसं 5-10 मिनटं भंतेजींनी प्रत्येक वेळेस आम्हाला मार्गदर्शन करावं असं आमची इच्छा असते. संदेश ये है कि आज हमारे बिहार में धम्म रैली आ रही है, हमें बहुत खुशी हो रही है. धम्म रैली के स्वागत में यही संदेश है कि भगवान बुद्ध के शिकवन के अनुसार आचरण करना चाहिए. धम्म रैली के स्वागत पे हमारे बिहार में सबको खुशी हो रही है. आमच्या करुणा बौद्ध विहारामध्ये धम्म रॅली येत आहे, त्यांच्या स्वागतासाठी आम्ही सगळे आपल्या आनंदित उभे. धम्माचे स्वागत करत आहोत आणि स्वतंत्रता, बंधुत्व, न्याय यांचा संदेश देणार आहे. आम्हाला सगळ्या भंतेजींचा स्वागत करायचं आहे आणि आम्ही सगळे आनंदित आहोत. जय भीम सर्वांना. आज आमच्या विहारामध्ये धम्म रॅली येत आहे आणि ह्या धम्म रॅलीच्या निमित्ताने आम्हाला गौतम बुद्धाचे मार्ग, त्यांनी जे मार्ग दाखविले आहे त्या मार्गावर आम्ही चालणार आहोत, हाच उपदेश सर्वांना आहे. जय भीम सर्वांना. मी करुणा बौद्ध विहारामधून बोलत आहे. मला धम्म रॅली म्हणजे येणार आहे ते खूप खुशीची गोष्ट आहे आणि
जय भीम सर्वांना. माझं नाव अमृपाली हनवते. मी सर्वांना हा संदेश देणार की सर्वांनी बुद्धवासी व सर्वांनी मैत्रीपूर्ण भावनेने राहावे. जय भीम. मी इशिका वाघमारे. सर्वांना माझ्याकडून जय भीम. मी या धम्मरॅलीच्या द्वारे हा संदेश देत आहे की सर्वांनी मैत्रीपूर्ण आणि एक संघटित होऊन राहावे. जय भीम. बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि. असाच उपक्रम चालत राहावा आणि आपल्या समाजामध्ये आज हे सर्व म्हणजे धम्माचा प्रसार होऊन सर्वांनी म्हणजे हे आपल्या आचरणात आणून आपल्या सर्व सहकार्य करावं. समाज बांधव आहेत त्यांना एक म्हणजे उत्साह निर्माण होते आणि असं वाटते की आपण काहीतरी म्हणजे समाजामध्ये नवीनता आली पाहिजे. हा संदेश म्हणजे अनाथ पिंडक परिवारातर्फे 3 वर्षापासून ही धम्म रॅली निघत आहे आणि या धम्म रॅलीमुळे विहाराशी एकजुटतेचे संबंध आपले जोडले जातात आणि ही असेच धम्म रॅली नेहमी करता निघावी. आमच्या विहारामध्ये धम्म रॅली येत आहे त्याचे आम्ही चांगल्या प्रकारे स्वागत करून बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि. म्हणजे आता दिव भव हा संदेश घेऊन धम्म रॅली निघालेला आहे. आपले माननीय PS खोब्रागडे आणि आदरणीय ज्ञानबोधी यांच्या नेतृत्वामध्ये हा धम्माचा प्रसार होत आहे. हा धम्म घरोघरी गेला पाहिजे हा एवढा संदेश माझा. आज रॅली आहे तर घरोघरी धम्माचा प्रसार झाला पाहिजे आणि प्रसार झाला पाहिजे म्हणून मला खूप छान वाटत आहे की आज आमच्या इकडे धम्म रॅली येत आहे. आज खूप छान वाटत आहे. आमच्या एरियामध्ये रॅली येत आहेत, भंतेजी येत आहेत. आम्हाला खूप आनंद होत आहे. मला असं सांगणं मैं ऐसा कहना चाहती हूँ कि जो बाबा साहब का सपना था कि पूरा भारत बौद्धमय होगा, इस रैली से ऐसे होगा कि प्रचार और प्रसार अच्छे से होगा और मुझे विश्वास है कि भारत बौद्धमय होने से पीछे नहीं है, आगे ही बढ़ेगा. धम्म हा सर्वांच्या प्रती चांगला धम्म मार्ग संस्कृतीचा धम्म आहे आणि सर्व येऊन सगळ्यांनी ह्या धम्माची शोभा वाढावी आणि सर्व सामील व्हावे. बस एवढंच. मी धम्म रॅली ही सुख शांतीची रॅली आहे. याच्यामध्ये सर्व नागरिकांनी सगळं सहमत द्यावी आणि रॅलीमध्ये भाग घ्यावा. धम्म रैली निकलने से हमको बहुत ही आनंद हो रहा है. ये धम्म रैली है और धम्म रैली की वजह से आषाढ़ पूर्णिमा से लेकर अश्विन पूर्णिमा तक जो वर्षवास का कार्यक्रम होता है वो वर्षवास के कार्यक्रम में 3 महीने का जो पीरियड मिलता है उसमें धम्म का प्रचार होता है. और ये देश ही नहीं तो यहाँ जम्बूद्वीप पूरा धम्ममय हो गया था. आज वही हम लोग को यहाँ दर्शाया जा रहा है. बौद्ध ने जो शांति का मार्ग अपनाया, हम लोगों ने भी वो शांति का मार्ग अपनाकर उनके पायदान पर चले, वही उनके साथ चले, यही मेरी इच्छा. बौद्ध धर्म हे शिकवते, रैली हे शिकवते की सर्वांनी एकत्र येऊन आणि बौद्ध धर्माचा प्रसार हे याच्यामुळे होत असतो. प्रत्येकाने म्हणजे बुद्ध धर्मातील प्रत्येक मुलामुलींनी एकदा तरी श्रमणेर व्हायला पाहिजे. अशी रॅली नेहमी निघत राहावी हीच अपेक्षा आहे. त्यामुळे लोकांना जागृती होतो. बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि. सर मैं पहले तो
आवाज़ इंडिया का इस माध्यम से स्वागत करना चाहूँगा कि आज 13वें दिन तक वो इस रैली को अच्छा प्रतिसाद दे रहे हैं। और वैसे ही बनते पैया धम्मा और बनते ज्ञान बोधि इनके दीर्घायुष्य की कामना करता हुआ मैं ये बताना चाहता हूँ कि आज ये स्टॉल जो लगा है क्रेडिट कोऑपरेटिव सोसाइटी का, तो इस स्टॉल के माध्यम से लोगों को ये बताना है कि उपासक उपासिका को कि ये जो स्टॉल है ये स्वयं रोजगार के लिए जो इसके संस्थापक जो है माननीय PS खोबरागड़े सर, इन्होंने ये सहकारी संस्था निर्माण की है। तो इसके लिए सदस्यता अभियान चालू है और इसका सदस्यता अभियान फ़ी 3150 रुपये है। इससे अपना आर्थिक उन्नति कैसी होगी, तो स्वयं रोजगार करके अपनी आर्थिक उन्नति अपने हाथ में है। और तो 3150 रुपये भर के इसके सदस्य बने और इस अपना व्यवसाय करने के लिए लोन के माध्यम से लोन के माध्यम से पैसा लेकर आप स्वयं रोजगार तयार कर सकते हैं। अनाथ पिंडक परिवाराने हे जे उपक्रम चालवला आहे धम्म रॅलीचं आणि आवाज इंडियाने सुद्धा या धम्म रॅलीकरता प्रतिसाद देत आहे। कारण की बुद्धाचा धम्म हा मानवतावादी धर्मावर तत्वावर आधारित आहे आणि हा जो मानवतावादी जो धम्म आहे त्या तत्वावर की बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा बुद्धाच्या मानवतावादी तत्वावर हे सांगितले आहे आपल्याला की भारत मी बौद्धमय करणार, तर त्यांचं हे स्वप्न आपलं ह्या रॅलीद्वारे पूर्ण करू शकतो। बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं मोहननगर के संबोधि बुद्ध विहार में धम्म रैली पहुंच चुकी है और हम खड़े हैं बिल्कुल अनाथ पिंडिक परिवार महिला क्रेडिट कोऑपरेटिव सोसाइटी के इस स्टॉल के बिल्कुल सामने। मतलब इसका ये होता है कि यही धम्म रैली की आज की समापन स्थली है, यानी कि धम्म रैली का आज का ये 13वें दिन का सफ़र यहाँ पूरा होता है और इसी के साथ संपन्न होता है आज का धम्म रैली का ये कार्यक्रम। इस वादे के साथ कि कल हम आपसे पुनः मिलेंगे जब धम्म रैली अपने 14वें दिन का सफ़र शुरू करेगी। तो तब तक के लिए हमें इजाज़त दीजिएगा। जय भीम, नमो बुद्धाय। बुद्धं